बारामती जी सुधारली ती इतरांमुळे, सर्व गोष्टी साहेबांनी केल्या, मग गेली काही वर्ष आम्ही काय करत होतो? अजित पवारांचा खोचक सवाल। शरद पवारांच्या जन्माआधी स्थापन झालेल्या संस्थांचं श्रेय सुद्धा पवारांचे लोक त्यांनाच देतात। बारामतीच्या सभेत अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल। मित्रपक्षाला महत्त्व द्यायला कमीपणा वाटून देऊ नका, भावनिक होऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। ही निवडणूक सासू सुनेची, नणंद भावजाईची निवडणूक नाही, ही मोदी आणि राहुल गांधींची निवडणूक आहे, अजित पवारांचं वक्तव्य। मी सध्या अजित पवार गटात, पण बारामतीत अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार, उत्तम जानकर यांचं अजित पवारांना थेट आव्हान। अजित पवारांना भाजपनं लोकल नेते बनवले, ते फक्त बारामती मतदारसंघामध्येच आहेत। या उलट 84 वर्षांचे असूनही शरद पवार राज्यात 50 ते 60 सभा घेत आहेत, रोहित पवार यांची टीका। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांची अकोल्यात होणारी उद्याची सभा रद्द, तर फडणवीसांचीही मूर्तिजापूरमध्ये होणारी सभा रद्द, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण। महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली सभा, सभेला मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती। कालच्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान, पहिल्या टप्प्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोन दिग्गज नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी सभा घेतली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट, यावेळी अधिक मताधिक्यानं विजयी होणार, प्रतापराव चिखलीकर यांना विश्वास। महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी परभणीत मोदींची सभा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगली आणि सोलापूरच्या दौऱ्यावर, रणजितसिंग निंबाळकर आणि राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी सोलापूरमध्ये, सोलापुरातल्या मरियाई चौकातल्या भंडारी मैदानात सभा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीमध्ये एकमेकांवरच कुरघोड्या, 25% जागांवर इंडियातील नेते आमनेसामने, 4 जून नंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। काही जण राज्यसभेच्या मार्गाने संसदेत जाऊन बसले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोनिया गांधींना टोला। अमेठीनंतर वायनाडमधून सुद्धा बाहेर पडणार राहुल गांधी, नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं काँग्रेसचं स्वप्न, पण जनता स्वप्नातही त्यांना पंतप्रधान करणार नाही, एकनाथ शिंदेंची टीका। मोदींकडे विकासाची गॅरंटी, नांदेडमधल्या सभेत अशोक चव्हाणांची स्तुतीसुमनं, तर विरोधकांकडून संविधान बदलाच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा हल्लाबोल। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा खुलासा। उद्धव ठाकरे मुलाखतीत सत्य बोलले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचं होतं, ठाकरेंनी स्वतःचेच दावे खोटे ठरवले, अतुल भातखळकरांची टीका। उद्धव ठाकरे खोटं बोलतात, आधी अमित शहांनी शब्द दिला असं सांगत होते, आता देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला असं सांगतात, त्यामुळे ठाकरे खोटारडे हे जनतेला कळले, श्रीकांत भारतीय यांची टीका। अनिल देसाईंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरात सभा, अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार। आज उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासमोर आपण किती खोटं बोलतो याचं स्पष्ट उदाहरण दिलं, आमदार नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची बावनकुळेंची टीका, फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार होते, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून टीका। काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाही, काँग्रेस हा दलित विरोधी पक्ष आहे, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांचा आरोप। आमचं लक्ष विधानसभेवर आहे, आम्ही विधानसभेत अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करणार, शरद पवारांचा अमित शहांवर पलटवार, 10 वर्षांमध्ये मोदी सरकारनं काय केले असाही सवाल।
निवडणुकीनंतर महायुतीतून 10 ते 15 जण शरद पवार गटात येणार, जयंत पाटील यांचा दावा. तर लोकसभेला शरद पवार गट 7 जागा जिंकेल, जयंत पाटलांचा विश्वास. छत्रपती कुटुंब राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं एकही उद्योग सुरू करू शकलं नाही. छत्रपती घराण्यावर वीरेंद्र मंडलिक यांची बोचरी टीका. शाहू महाराजांचे खरे वंशज समरजित घाटगेच, वीरेंद्र मंडलिक यांचं वक्तव्य. भुजबळांनी लढणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतरही शिवसेनेच्या हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर नाही. महायुतीतल्या नाशिकच्या जागेचा तिढा कायम असल्याची माहिती. नाना पटोलेंच्या भंडारामधल्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या नावाखाली विधानसभा अध्यक्ष असा फलक 4 फेब्रुवारी 2021 रोजी नाना पटोलेंनी दिला होता. अध्यक्षपदाचा राजीनामा. सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील यांना समजावण्याचे आमचे प्रयत्न सुरू. त्यांना समजावण्यात आम्हाला यश येईल, नाना पटोलेंचा विश्वास. विश्वास पाटील यांचा DNA वसंतदादा पाटील यांचा आहे. त्यांचा आणि माझा उत्तम संवाद, संजय राऊत यांचं वक्तव्य. अमरावतीच्या सुनेला हलक्यात घेऊ नका, नवनीत राणांचा संजय राऊतांना इशारा. लवकरच राऊतांना उत्तर देऊ, राणांचं वक्तव्य. अमरावतीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांचा जोरदार प्रचार, ग्रामीण भागामध्ये प्रचार रॅली. सुप्रिया सुळेंनंतर आज सुनेत्रा पवारांच्याही प्रचाराचा शुभारंभ. बारामतीतल्या कन्हेरी मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.